जन्मदाती आई, आजी आणि काकाचा खून का केला? कारण ऐकूनच हादरून जाल. बंगळुरू सत्य घटना. शनिवारी दिनांक 11 जुलै रोजी सकाळीच एका घरातून आरडाओरडा ऐकू येऊ लागला. शेजारी घाबरले आणि तातडीने त्या घराकडे धावले. त्या घरातील दृश्य अंगावर काटा आणणारे होते. घरामध्ये 3 मृतदेह रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेले होते. तर बाजूला त्या घरातील प्रशांत हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन उभा होता. आजी, काका, आई अशा तिघांना काही क्षणात ठार मारणाऱ्या निर्दय प्रशांतचा चेहरा निर्विकार होता. त्याला पकडण्याचे धाडस कोणामध्येच नव्हते, पण दोघा चौघांनी धाडस दाखवत त्याला धरले आणि घरातील एका खोलीमध्ये डांबून ठेवले. पोलिसांना वर्दी देण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खोलीचे दार उघडण्यात आले तर प्रशांतने हे आत्महत्या केल्याचे दिसून आले. 3 हत्या करून आत्महत्या केल्याच्या या घटनेने एकच खळबळ माजले. एकाच घरातून 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे अत्यंत दुःखद, दुर्दैवी आणि भीतीदायकच होते. हा खून का केला याचे कारण पुढे ऐकण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बंगळुरू जवळील कोटिगे पाळ्या येथे चिक्कण्णा हे आपली आई, पत्नी, मुलगा आणि भावासोबत राहायला आहेत. त्याचा लॉन्ड्री व्यवसाय असल्याने ते सकाळी लवकर आपल्या दुकानामध्ये कामासाठी जात असतात. त्याचा मुलगा प्रशांत हा वाहन चालक म्हणून काम करतो, तर त्याची आई नजम्मा या महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा भाऊ सतीश हे नळ जोडणीचे काम करतात, तर त्याची बायको मल्लम्मा या एका कापड दुकानामध्ये सेल्स वुमन म्हणून काम करतात. घरामध्ये सगळे काही अलबेल असे होते, परंतु घरातील एकमेव सदस्य प्रशांत हा मानसिकतेमध्ये ग्रासलेला होता. तो सतत आई वडील आणि आजीसोबत भांडत होता. वयाची 35 आली तरी त्याचे लग्न जमत नव्हते. तशीच त्याचा काका सतीशचे होते. त्याने जवळपास वयाची 50 गाठले होते, परंतु त्याचेही अद्याप लग्न झाले नव्हते. परंतु आपल्या कामामध्ये सतत व्यस्त असायचा. चिक्कण्णा हे आपल्या लॉन्ड्री व्यवसायामध्ये लक्ष देत होते. ते सकाळी लवकर दुकान उघडायला गेले की दुपारी घरात येत होते, तर त्याची पत्नी मंगलमा या सकाळी लवकर घरातील कामे आटोपून कामावर जात होत्या. त्यामुळे घरातील उरली सुरली कामे त्याची सासू म्हणजे चिक्कण्णाच्या आई नजम्मा या करत होत्या. घरातील जेवणावरून प्रशांत आणि त्याची आई मंगलमा यांच्यामध्ये नेहमी भांडणे होत होते. प्रशांत नेहमी जेवणामध्ये काहीतरी कुसपट काढत होता. यावरून मायलेकरांचा वाद होत असे. हल्ली त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले होते. त्याचे अद्याप लग्न जमत नसल्याने तो घरातील लोकांच्यावर चिडचिड करत होता. तो वाहन चालक म्हणून काम करत असल्याने त्याला दारू पिण्याचे व्यसन लागलेले होते. तो दारूच्या नशेमध्ये हलत-डुलत घरी येत होता. आई आणि आजीसोबत भांडणे ठरलेलीच होते. तो विक्षिप्त आणि रागीट स्वभावाचा असल्याने घरामधील कुणीही सहसा त्याच्या नादाला लागत नव्हते. हल्ली तर तो दारूच्या नशेमध्ये घरातील लोकांना मारहाणही करायला मागे पुढे पाहत नव्हता. शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 रोजी रात्री उशिरा मंगलमा या कापड दुकानातून घरी आल्या. त्या घरी येण्याआधी त्यांच्या सासूने म्हणजे नजम्मा यांनी थोडेफार जेवण बनवून ठेवलेले होते. घरी आल्यावर मंगलमा यांनी उर्वरित जेवण तयार करून सर्वांना जेवण वाढले. सर्वजण जेवण करून आपापल्या खोलीमध्ये झोपायला गेले. त्याआधी प्रशांतला त्यांनी जेवण वाढून जेवायला दिले. जेवण बेचव केले आहेस असे म्हणत प्रशांतने आई मल्लमाशी भांडण काढले. आधीच कामाने वैतागलेल्या आईनेही त्याला चांगले झापले. रागारागात तो न जेवताच झोपायला गेला. मात्र त्याला त्या रात्री झोप लागली नाही. तो रात्री या कुशीवरून त्या कुशीवर करत होता. त्याच्या डोक्यात कसला तरी विचार घोळत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच कामाला लागल्या होत्या. प्रशांत अजून उठलेला नव्हता. त्याची आई त्याला उठवायला गेली. याचा त्याला राग आला. तो बेडवरून उठला आणि रागारागातच आईच्या पाठोपाठ किचनमध्ये गेला. त्याने रागाने खिशातील चाकू काढला आणि आईवर सपासप वार केले. ती ओरडतच खाली कोसळली. तिच्या सर्वांगातून रक्ताच्या धारा वाहत होत्या.
स्वयंपाकघरातून ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने सासू नजम्मा या धावल्या, पण प्रशांतच्या हातातील चाकू पाहून त्या घाबरल्या. त्या भीतीने ओरडू लागल्या. आजी ओरडत असल्याचे पाहून प्रशांतने तिच्याही अंगावर सपासप वार केले. त्या सरशी त्याही रक्ताच्या थराळ्यामध्ये खाली पडल्या. घरातील सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता. त्याच्या घरातील आरडाओरडा ऐकून शेजारील लोक घटनास्थळी दाखल झाले. एकाच वेळी तिघांचे रक्ताने माखलेले मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला. प्रशांतच्या हातात रक्ताने माखलेला चाकू होता. तिघा चौघांनी धाडस करून त्याच्या हातातील चाकू काढून घेतला. त्याला एका खोलीमध्ये डांबून ठेवले. या घटनेची माहिती लागलीच चिक्कण्णा यांना देण्यात आली. ते दुकान उघडण्यासाठी गेलेले होते. या घटनेची माहिती मिळताच ते घरी आले. घरामध्ये पत्नी, आई आणि भावाला रक्ताच्या थराळ्यामध्ये पडल्याचे पाहून त्यांना जबर धक्का बसला. कुणीतरी या घटनेची माहिती कामाक्षी पल्ल्या पोलीस स्टेशनला दिली. पोलीस येईपर्यंत घरामध्ये कोंडून ठेवलेल्या प्रशांतने गळफास घेत आत्महत्या केलेली होती. कामाक्षी पल्ल्या पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या घटनेची माहिती घेतली. घरामधील गर्दी हटवून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घरातील तिघांची हत्या करून प्रशांतनेही आत्महत्या केली होती. पोलिसांनी चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयामध्ये पाठवून दिले. या घटनेची माहिती पोलिसांनी चिक्कण्णा यांच्याकडून घेण्यात आली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आई मंगलमा वय वर्षे 55, आजी नजम्मा वय वर्षे 75, काका सतीश वय वर्षे 50 या तिघांचा निर्गुण खून करून आत्महत्या केल्याप्रकरणी प्रशांत याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि इतर कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी बंगळुरू पश्चिम विभागाचे DCP यतीश एन यांनी भेट देऊन माहिती घेतली. त्यांनीच या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. घरातील कर्ता मुलगा व्यसनाच्या आहारी गेला की तो कोणत्या थराला जाईल याची काही शाश्वती नसते, हेच या घटनेवरून दिसून येते. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर ही व्हिडिओ जास्तीत शेअर करा आणि लाईक करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.